नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुमार भारती इयत्ता 10वी पाठ 5वा वसंत हृदय चैत्र हा जो पाठ आहे हा दुर्गा भागवत यांनी लिहिलेला आहे. तर प्रत्येक ऋतू जो असतो त्याचा वेगवेगळा स्वभाव असतो आणि हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो. आणि वसंत हृदय चैत्र या पाठामधून या चैत्र महिन्याचं मनोज्ञ असं दर्शन घडतं. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहरी चाहूल असते. त्यामधील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव असतो आणि निसर्गातील घटकाचं सूक्ष्म निरीक्षण शब्दात मांडण्याचं लेखिकेची कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हा जो पाठ आहे तर हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो. तर या पाठावरतील जे काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचं नाव लिहायचंय. तर आपण पहिले एकदा तो पाठ वाचून घ्यावा. तर यामधील पहिले बघूया निळसर फुलांचे तुरे. तर निळसर फुलांचे जे तुरे आहेत ते झाडाचं नाव आहे कडुनिंबाचे झाड. त्यानंतर गुलाबी रंगाची कोवळी पालवी. तर गुलाबी रंगाची कोवळी जी पालवी आहे तर ती पिंपळाच्या झाडाला येते. गुलाबी जो गेंद आहे तो मधुमालतीला आपण असं म्हणतो. त्यानंतर कडवट उग्रवास हा म्हणजे करंजाचे झाड. दुरंगी फुले म्हणजे घाणेरीची फुले. तीन पाकळ्यांचे फूल म्हणजे माडाचे झाड. आणि पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे या झाडाचं नाव आहे फणस. तर खालील संकल्पनाचा तुम्हाला समजलेला अर्थ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. तर त्यामध्ये दिलेला आहे बघा, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे किंवा मधुमास आहे. ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची. चैत्र जो आहे तर हा वसंताचा आत्मा म्हणजेच मधुमास आहे. तर पिंपळ उन्हाळ्यामध्ये ढळाळतो. पिंपळाची जी पालवी ती गहिऱ्या गुलाबी रंगाची असते. त्यावर चढलेली मधुमालतीची गुलाबी रंगाची वेल, पिंपळाची व मधुमालतीची जी पाने आहेत ती गुलाबी आणि तांबूस रंगाचं लावण्य ते खुलावतात. आणि वसंत ऋतूमध्ये सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षावर डोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे यामुळे वसंताचं खरं परिपूर्ण आणि उत्कट असं दर्शन चैत्र महिन्यातच होतं. म्हणून चैत्र हा वसंतात्मा किंवा मधुमास आहे असा या संकल्पनेचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर आहे काळी कबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात असं लेखिकेनं या ठिकाणी वर्णन केलेले आहे की काळी कबरी जी घरटी आहे तर ती चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्ह वाटतात. तर या संकल्पनेचं स्पष्टीकरण करताना चैत्र महिन्यामध्ये सृष्टी जी आहे ती सौंदर्याने न्हावून निघते. अनेक रंगाचे विविध आकार जे आहेत, फुलं असतील, फळं असतील, तर आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात. इतकी ती आकर्षक आपल्याला दिसतात. आणि या महिन्यामध्ये सर्वत्र नवनिर्मिती, उल्हास भरलेला असतो. सर्वांनी कळस गाठलेला असतो. तो पक्ष्यांच्या घरट्यांनी सुद्धा सुंदर अशी घरटी अनेक प्रकारची बनवलेली असते. अनेक त्यामध्ये लोभाचा आकार निर्मिलेले असतात. आणि काही काळी कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही घरटी लोंबत्या आकाराची असतात, तर काही वाटोळ्या आकाराच्या असतात, काही पसरट अशी विविध रूपातील असतात. ही घरटी म्हणजेच लेखिकेला चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात. चैत्रामध्ये निसर्गाचं जे रूप असतं तेच निसर्गाचं साहित्य आहे. हे साहित्य वाचताना आपण घरच्याजवळ रेंगाळतो, त्या ठिकाणी थांबतो आणि निरीक्षण करतो. म्हणून ही जी घरटी आहे तर ती चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे आपल्याला वाटतात.
प्रश्न तिसरा, माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. तर चैत्र जो महिना आहे, चैत्र जो मास आहे, तर त्या महिन्यामध्ये झाडावरती जी शोभा वाढते तर ती बांधल्या गेलेल्या पक्ष्यांचे जे काही घरटे असतात त्यामुळे त्या झाडाला सुद्धा पूर्णत्व येतं आणि वेगवेगळ्या आकाराची प्रकाराची घरटी जी आहे ती आपल्याला दिसतात आणि ती वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्ह वाटतात. हा माधुर्याचा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. तर अभिरुची म्हणजे काय? आपली आवड. म्हणून निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडेच पाहायला जास्त आवडतं. तर लेखिका म्हणते की निसर्गाचं जे काही विराट दर्शन आहे तर ते बघण्यापेक्षा ही जी पक्ष्यांनी पाखरांनी जी चित्रलिपी निर्माण केलेली आहे तर मला ते बघायला जास्त आवडतं. आणि हा जो काही माधुर्याचा जो काही एक थेंब आहे, जी काही घरट्यांची रचना आहे तर ती माझ्या मनाच्या अभिरुचीला पुरेशी वाटते. त्यानंतर पुढे बघूया, योग्य जोड्या जुळवा. लांब लचक देठ. लांब लचक देठ कशाचं असतं तर कैऱ्यांचे गोळे. अर्धवर्तुळ पांढरी टोपी कशाला असते तर करंजाची जी कळी असते तर ती अर्धवर्तुळ पांढरी टोपी दिसते. आणि भुरभुरणारे जावळ म्हणजेच माडाच्या लोंब्या अशी आपल्याला त्याची जोडी लावता येईल. त्यानंतर एक खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथं शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ. आता निष्पर्ण म्हणजे काय? पाणी निघून गेलेला. मग निर्गंध म्हणजे काय? तर गंध निघून गेलेला असा त्याचा अर्थ आपल्याला लिहावा लागेल. निर्वात. निर्वात म्हणजे काय? तर वात नसलेला म्हणजेच हवा नसलेला. निगर्वी. निगर्वी म्हणजे गर्व नसलेला. निस्वार्थी म्हणजेच स्वार्थ नसलेला. असे आपल्याला याचे अर्थ सांगता येतील. त्यानंतर पुढे आहे, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे हे जे काही दिलेले वाक्प्रचार आहेत ते आपल्याला अ आ इ ई या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य वाक्य प्रचाराचा वापर करायचा आहे. तर लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. तर वरील वाक्प्रचारामधून आपण रुंजी घालणे, कुचेष्टा किंवा पेव फुटणे हे तिथं अप्रोप्रिएट होणार नाही, म्हणून आपण व्यथित होणे तिथं शब्द सेट करून बघूया. लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. त्यानंतर एक गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. तर या ठिकाणी गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालत असतात. रुंजी घालणे म्हणजेच अवतीभोवती फिरणे किंवा दुःखी होणे म्हणजेच व्यथित होणे. मोठ्या माणसाबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच. तर मोठ्या माणसाबद्दल कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच आहे. चुकीचे बोलणे या ठिकाणी आपण कुचेष्टा वापरणार आहे वाक्प्रचार. सध्या घरामध्ये उंदराची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला वाक्य बनवावं लागेल. सध्या घरामध्ये उंदराची संख्या वाढल्याने. तर या जागी काय करावं लागेल की सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. तर संख्या वाढल्याने त्या जागेवर काय करायचं? पेव फुटल्याने असा वाक्प्रचार आपल्याला वापरावा लागेल. सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. तर या ठिकाणी 6वा प्रश्न आहे, खालील शब्दामधील प्रत्यय ओळखून तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी शब्द दिलेले आहे, इथं प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द आहे. तर आपल्याला अतुलनीय हा जो शब्द आहे तर ह्या अतुलनीय शब्दाला काय प्रत्यय लागलेला आहे तर त्याला मूळ शब्द आहे अतुल, त्याला नीय प्रत्यय लागला, म्हणून प्रत्ययाच्या कॉलम मध्ये इथं आपल्याला अतुलनीयच्या कॉलम मध्ये प्रत्ययात लिहायचंय नी आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द काय बनवू आपण? प्रशंसनीय.
त्यानंतर दुसरा शब्द बघू प्रादेशिक. तर मूळ शब्द आहे प्रदेश, त्यापासून काय बनलाय प्रादेशिक. तर इथं प्रत्यय लागला इक आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द आपण बनवू समाजाधिक इक बरोबर सामाजिक. गुळगुळीत तिसरा शब्द आहे. गुळगुळीतला प्रत्यय लागलेला आहे ईत, गुळगुळीत म्हणजे ईत. आणि नवीन शब्द जो बनलाय तो बनलाय मुळमुळीत. आता अनुकुचीदार, तर या ठिकाणी प्रत्यय लागलाय दार आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द बनवूया दुकानदार. खालील वाक्यातील अधोरेखित नावाचा प्रकार ओळखून चौकटीत आपल्याला शब्द लिहायचा आहे. तर अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. तर अश्विनी जे आहे तर हे विशेष नाम आहे, पुस्तक जे आहे ते सामान्य नाम आहे. तर शब्दांच्या जातीमधील नाम हा जो काही पहिली जी जात आहे तर त्या नामाचे जे काही प्रकार पडतात त्याचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. तर अश्विनी जे आहे विशेष नाम आहे, पुस्तक जे आहे ते सामान्य नाम आहे. अजय आजच मुंबईहून परत आला, तर अजय हे विशेष नाम आहे, मुंबई हे सुद्धा विशेष नाम आहे. गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते, या ठिकाणी गुलाब हे विशेष नाम आहे आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे, तर रश्मी जे आहे तर हे विशेष नाम आहे आणि गोडवा जे आहे तर हे भाववाचक नाम आहे. खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दासाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहायचे. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्वाचे असते. या ठिकाणी शब्द आहे कर्ण, आपल्याला याला काय द्यायचं आहे पर्यायी शब्द द्यायचा. कर्ण कशाला म्हणतात, कानाला शब्द आहे कर्ण. त्यानंतर आहे सोबती, सोबतीला शब्द देऊ आपण सखा किंवा मित्र. त्यानंतर आहे मार्ग, मार्गाला देऊ आपण पथ किंवा वाट किंवा रस्ता. हर्ष, हर्ष म्हणजे काय आनंद. तर आता प्रश्न 9 आहे स्वमत. तर स्वमतामध्ये अ जो आहे पहिला प्रश्न, तर चैत्रातल्या पिंपळाच्या 9 पालवीचे रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा, असा प्रश्न आहे. तर चैत्रातली जी काही पालवी असते, तर पिंपळाची जी 9 पालवी तिचं सौंदर्य जे आपल्याला काय दिसतं काय भावतं आपल्याला आपल्या शब्दामध्ये मांडायचंय. तर चैत्रामध्ये 9 पालवीने गर्द अतिशय दाटपणे झाकलेल्या विविध रंगाच्या फुलांनी दौरून गेलेल्या वृक्षलतांचे आपल्याला दर्शन घडलं की समजावं हा वसंत ऋतूच. वसंत ऋतूची जी सुरुवात आहे मित्र ती फाल्गुनामध्ये होते. चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात असतो, म्हणून पिंपळाची पालवी डोळ्याचे पारणं फेडून टाकते. हिरव्या पोपटी रंगाच्या अनेक छटा झाडावरती लहरत असतात. पिंपळाचे झाड जसं जसं या 9 पालवीने डवरून जातं तशी तशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हामध्ये झाडळू लागतात आणि जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गुच्छ झाडावर फुलले आहेत असा भास होऊ लागतो. हे दृश्य डोळ्यात साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळांचीच. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी आपल्याला लावता येते. त्यानंतर चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिकेने वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्ह म्हणतात. या विधानाची आपल्याला सत्यता पटवून द्यायची. तर चैत्र महिन्यामध्ये पक्षी जे असतात तर ते झाडावरती घरटी बांधतात आणि पक्ष्यांच्या घरट्याला पूर्ण पक्ष्यांचे जे काही घरटे आहे त्या घरट्यामुळे त्या झाडाला पूर्णत्व येतं. काही ठिकाणी लोंबक्या आकाराची घरटी असतात, काही ठिकाणी वाटोळी चेंडू सारखी असतात, तर काही ठिकाणी पसरट गोल अशी घरटी असतात. आणि अशी काळी कबरी घरटी लेखिकेला वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्ह वाटतात आणि हा माधुर्याचा जो थेंब आहे हा अभिरुचीला पुरेसा वाटतो. आणि लेखिका पुढे असं म्हणते की विराट निसर्गाचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडे पाहायला
जास्त आवडतं. तर लेखिकेला ती जी घरटी आहे ती वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्ह वाटतात. त्यानंतर वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दामध्ये आपल्याला लिहायची. तर प्रत्येकाला वसंत ऋतू जो आहे त्या वसंत ऋतूमध्ये वृक्षांची, पालवींची जी काही आठवण आहे आपण बघितलेली, तर ती आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, व्यक्त करायची. तर खेड्या गावाकडे जाण्याचं भाग्य ज्याला लाभतं तर तिथे गेल्याच्या नंतर वसंत ऋतूमध्ये आपलं मन मोहित होऊन जातं आणि शहरामध्ये जे निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसत नाही ते सौंदर्य आपल्याला खेड्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ते दिसतं. तर झाडं जी असतात तर ती वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला आकर्षक दिसतात आणि म्हणून गुलाब असतील, वेगवेगळ्या वेली असतील, तर त्यांना वेगवेगळी फुलं येतात. तो जो सुगंध आहे तो आपल्याला सारं जे रान आहे ते सुगंधानं भरून जातं. हिरव्या हिरव्या रंगाची पाने आपल्याला दिसतात. शेकडो रंग छटातील येऊन बसलेले असतात आणि निसर्ग या विविध रंगांनीच आच्छादलेला असतो. तर आंबा असेल, त्यानंतर गुलाब असेल, चाफा असेल, पिंपळ असेल, तर जी जी झाडं आपण गावाकडे बघूया तर त्याचं निरीक्षण जे आहे ते प्रत्यक्ष आपण जर केलं तर आपल्याला स्वमत जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने मांडता येईल.